देखिए, आप तो ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता की तिजोरी से, जिस तिजोरी में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो, ये मैं कह सकता हूँ। 50-50 करोड़ कहाँ से लाए? 100-100 करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में? मुझे बताइए। उनकी बात मत सुनिए, 2 महिने की बातचीत आहे. ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का. हप्तेबाजी, गुत्तेबाजी, ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हप्ते गोळा करायचे, इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपला मुख्यमंत्री पद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं? या महाराष्ट्राने काय बोलायचं? 50-50 कोटीला आणि 100-100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात, नगरसेवक विकत घेतात, न्याय विकत घेतात, कायदा विकत घेतात. हे हप्तेबाजीवरच होतं ना, हे कष्टाच्या पैशावर होत नाही. तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं, जनता बोलेल. हा लाडक्या बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो. यालाच हप्तेबाजी म्हणतात. सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरू आहे. हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतं आहे. जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होते. नो कमेंट्स में कमेंट्स निकालो, नो है उसमें. जो चले गए हैं उनकी पार्टी का एक निर्णय हो सकता है, लेकिन हमारी पार्टी की बात करता हूँ. जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे. मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने हैं, उनका भी यही कहना है, अजित पवार छोड़कर सबको वो ले सकते हैं.